टी शर्ट दिवाला होतं ये टी शर्ट दे त्याला सन्मान कर त्याचा तूच ये तूच असत मान्यवर मॅन ऑफ द मॅच याच्या हार्दिक वरती डीजे गणेश इकडे या. यस सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. डीजे गणेश यांच्या शुभ हस्ते जर्सी दिली जाते. हार्दिक मागच्या सामन्याचा हिरो जबरदस्त फलंदाजी केली आणि हा ठरतोय या मॅचचा हिरो. शुभेच्छा असतील हार्दिक. वेल बॅट. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या. मिसफिल्ड झालं होतं मात्र गणेश साडम चांगलं बॅकिंग 3 धावा कंप्लीट केल्या जातात. श्री गणेशा हा एक बिग बॅटल बिग फाईट मुकाबला तुम्हाला बघायला मिळेल. हाय टेम्परेचर मुकाबला आहे आणि या चेंडूवरती गडीबाद सुनील नारायण यांची आठवण करून देते भावेश पुणेकर गोलंदाजी मार्कवर. बघा त्यांचं जर शैली बघितलं त्यांचे फर्स्ट कॉपी रोशन डेरे सुद्धा त्यांच्या राईट साईडला आहे. नेहमीच त्यांच्या बाजूने असतात आणि आज गोलंदाजीमध्ये रोशन डेरेचं काय इफेक्ट असणार आहे ते सुद्धा बघणारा विक्रांत ठक्कर याची सुद्धा गोलंदाजी असेल. पूर्वी नंबर 1 चा गोलंदाज आज किती नंबरला गोलंदाजी करेल. निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघ नायगाव पूर्वपट्टीतील नंबर 1 चा संघ आहे. बलाढ्य संघ आरके ट्रॉफी मध्ये सेमीफायनलला पराभव झाला. कुठे पराभव झाला 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती आणि 2 वाईड 2 चेंडू निर्धाव आले 2 चेंडू वाईड. ते मलिंगा यांचे 2 वाईड चेंडू तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला आणि लास्टचा नो चेंडू सुद्धा तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. मात्र चांगला खेळ दाखवला होता आरके ट्रॉफी मध्ये सुद्धा. किशन बघायला मिळतो आपल्याला. नवीन फलंदाज एकेरी दुहेरी धावांवर नेहमीच भर देताना दिसेल. हलक्या हाताने यावेळी गणेश साडम यांच्या हातामध्ये कॅचेस विन द मॅचेस बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर किसन. हा फलंदाज तंबूच्या आत परतावं लागेल कारण की कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न आणि यावेळी गडी बाद होताना दिसते. पुन्हा एकदा तू चल मे आया अशी गत मैदानाच्या आत. 3 चेंडू टाकून झाले 3 धावा झाल्या 2 गडी बाद झाले. पहिल्या चेंडूवर 3 धावा दुसऱ्या चेंडूवर गडी बाद तिसऱ्या चेंडूवर गडी बाद. हॅट्रिक घेतली तर 500 रुपये निलू परेड यांच्या माध्यमातून आणि हॅट्रिकची संधी आहे. गोलू न्यू बॅट्समॅन गोलू येतोय. संकेत येतोय. गोलू नॉन स्ट्रायकिंगला आपण बघतोय. संकेत चांगले खेळाडू आहेत वाकीपाडा संघामध्ये मात्र यावेळी 2 गडी बाद झाले. हॅट्रिकची संधी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न हलकीशी लिडिंग एज बॅटची एज लागते. विक्रांत ठक्कर चेंडूला गॅदर करेल तिथपर्यंत 1 धाव कंप्लीट. 4 चेंडू आणि धावफलकावर 4 धावा 2 गडी बाद. चांगला बॅटल तुम्हाला बघायला मिळेल. सामन्याचे पंच धरम भोईर स्क्वेअर लेग पंच गौरव शाह 2 पंच आपल्याला बघायला मिळते. जेटीसी लाईव्ह स्पर्धा आपण बघतोय. नीटनेटकं आयोजन नियोजन शानदार स्पर्धा ऑल इज वेल स्पर्धा आपण बघतोय आणि यावेळी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना 5 चेंडू टाकून झाल्यात. धावफलकावर धावा 4 धावा 2 गडी बाद. निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघ एक मोठा संघ बलाढ्य संघ नेहमीच काम म्हटलं जातं तर त्या पद्धतीचा खेळ सुद्धा असतो. मागच्या संस्थापक चषक मध्ये नंबर 2 चा मानकरी ठरला होता. स्टेप आउट केला यावेळी एसटी रक्षक बीट फलंदाज बीट षटक संपते पहिलं. धावफलकावर धावा आहेत 4 धावा 2 गडी बाद. चला टीम मीटिंग कमी करायचे लगेच गोलंदाजाला आणायचं. जास्त एकत्र येऊ नका. कोरोनाचं संक्रमण अजून आहे तर चांगला शिस्त पाळा. संजय मोरिया काय स्ट्रॅटेजी असेल कारण की याच्यावर नेहमी कॅमेऱ्याचा फोकस असतो. सगळं ग्राउंडच्या चोही बाजूने विचार करत असतो. संजय मोरिया जो यूपी प्रीमियर लीग मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. संजय मोरिया विक्रांत ठक्कर गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय.
नक्कीच चांगलं गोलंदाज आहे आणि चेंज ऑफ पेस त्याचा नक्कीच बघायला मिळेल. लेग ब्रेक त्याचा चेंडू तुम्हाला सहजरित्या समजणार नाही. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, त्यानंतर गुगली चेंडू, व्हेरिएशन चांगलं आहे त्याच्याकडे, बघायचं आहे. पहिला चेंडू आणि बिग हिट करतोय डिक्लेरेशन झोन. धावा आहे 2. 2नी धावफलक पुढे सरकेल. या पहिल्या चेंडूवरती 2 धावा येतात. एका साइडनी चांगली फलंदाजी बघायला मिळते सूरजच्या माध्यमातून. 6 धावा आणि दोघांना एकमेकांचा डावपेच माहिती आहे. एकाच संघातून मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी जातात तर चांगला मैत्रीचे संबंध सुद्धा आहेत. एकविरा वाकीपाडा आणि निधीस्फोट चंद्रपाडा यातले काही खेळाडू तुम्हाला उद्या ओपन मधून सुद्धा बघायला मिळतील. यावेळी वाईटचा इशारा. यावेळी चांगला फटका. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाईल की नाही. नक्कीच 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. डेरे ज्यावेळी डिक्लेअर वर असेल तो कधीच चेंडू तुम्हाला अडवताना दिसणार नाही, कारण की त्याला माहिती आहे की चेंडू डिक्लेअर जाईल. कोणत्याही प्रकारचा चेंडूला छेडण्याचा प्रयत्न नसेल. धावफलक 8 धावा. 2 चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट. एसटी रक्षक सुद्धा चेंडूच्या मागे गॅदर करेल चेंडूला. तिथून बघा रोशन डेरे बघा किती फास्ट येताना बॅकिंग कसा करायचा तर रोशन डेरे यांना माहिती आहे. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3 धावफलकावर 9 धाव, म्हणजे 9 चेंडू मध्ये 9 धावा आतापर्यंत आलं. जर निधीस्फोट चंद्राच्या अगेन्स्ट तुम्ही खेळत असाल तर 40+ धावा येणं गरजेचं आहे. या मैदानावर प्रॅक्टिस सुद्धा केली जाते. होम पिच एक ऍडव्हान्टेज असते प्रत्येक संघाला. आणखी मोठमोठे खेळाडू आहे. चेंडू आता मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याच्या नादात पुन्हा एकदा डग आउट मध्ये परतावा लागेल. तो म्हणजेच गोलू या फलंदाजाला. न्यूमॅन विनोद उर्फ मलिंगा. मलिंगा बघायला मिळतो आपल्याला याच संघातून खेळताना दिसतो बऱ्याच वेळा. आज खूप उशिराने येतोय. ओपनिंगला येणारा हा खेळाडू आहे आणि केसांवरती जास्तीत जास्त खर्च केलाय मागील 2 महिन्यामध्ये. चांगली स्टाईल बघायला मिळते. पूर्वीचा मलिंगा बघितलं सिंपल होता, आता मात्र डॅशिंग मध्ये बघायला मिळतोय. 9 धावा. मात्र संजय मोर्या बघा पुन्हा एकदा त्यांच्यावर फोकस. चारी बाजूनी धगधग धगधग असते त्यांच्या. कोणताही संघ असू द्या होम पिचचा. हो यावेळी पॅडल शूट खेळण्याच्या नादात आता मात्र काय घडलंय. धावचीच्या रूपाने सूरज बघा स्वतःहून त्याच स्पीडला मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. वाईड आहे अंपायर आणि गडी बाद आहेत. अदम्य सन्मान्य किसनजी ठक्कर भाऊजी यांना विनंती करेन व्हीआयपी डाईसवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जो गोलंदाज आपण बघतो विक्रांत ठक्कर त्यांचे वडील या मंडपात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. किसनजी ठक्कर प्लीज विनंतीला मान द्या. व्हीआयपी डाईसवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हो चांगला टॅप गली रिजन मध्ये. डिक्लेरेशन झोन 1 धाव. रामपाल मौर्य आपल्याला बघायला मिळतोय नवीन फलंदाज. 10 धावा झाल्यात. रामपाल चव्हाण लास्ट बॉल. पुन्हा एकदा बघा मलिंगा यांना माहिती आहे विक्रांत यांचा चेंडू सहजरित्या मी खेळू शकत नाही. एकेरी दुहेरी धावणार भर देताना षटक संपलंय आणि धावफलकावर धावा आहेत 6च्या सरासरीने. 12 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. निधीस्फोट चंद्रपाडा आतापर्यंत चांगली गोलंदाजी. या 2 षटकांमध्ये नवीन गोलंदाज कोण असेल डेरे यांच्यावर विश्वास दाखवला जातोय, कारण की रविवार आहे आणि त्यांचा आवडता दिवस आहे. शनिवार असला तर थोडस लेझी क्रिकेट बघायला मिळेल. रविवारी ऍक्टिव्ह क्रिकेट तुम्हाला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळेल. चला टीम मीटिंग कमी करायची आहे लगेच. रोशन डेरे आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच निलेश काय पारितोषिक लावलं जाईल तुमच्या माध्यमातून डेरेसाठी. 3 विकेट घेतले तर 200 रुपयाचं पारितोषिक. बघा 3 गडी बाद केले तर 200 रुपयाचे. कदम सुद्धा बघतायत मॅन फ्रॉम नाला सोपारा. निलेश जवळून 200 रुपयाचं पारितोषिक लावलं जातंय. 2 धावा येत आहेत आणि रामपाल एक विषप मध्ये हलक्या हाताने चांगली फलंदाजी करताना नेहमीच आपण बघतो. फिटनेस वर जास्त फोकस असतो. पुढे जाऊन खेळतोय क्षेत्ररक्षक सचिन पाल याच्या हातामध्ये चेंडू. रामपाल बॅक टू द पवेलियन इज गॉन.
सचिन पाल यांनी कॅच घेतला राम पाल यांचा. नक्कीच दर्शन प्रजापती न्यू फलंदाज. चला या दर्शन लवकर. दर्शन प्रजापती आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज. चांगले चांगले खेळाडू आहेत मात्र विकेट जास्तीत जास्त जाताना दिसत आहेत. कुठेतरी दीपेश काका किती नंबरला उतरतील हे सुद्धा बघायचं आहे. अजूनपर्यंत आले नाही. यावेळी काय घडलंय, बॅटला चेंडू लागलाय की नाही. मात्र दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर सुखरूपरित्या फलंदाज क्रीज मध्ये आणि कोणत्याही प्रकारची बॅटची एज लागली नव्हती. 3 चेंडू टाकून झाले धावपळकावर 14 धावा. तीन चेंडू 14 धावा. आपण बघतोय क्षेत्ररक्षण सजवलं जाते आणि रुपेश यावेळी वाईटचा इशारा. रोशन डेरे आणि एकदा वाईट टाकला तर नक्कीच तो 2 ते 3 जास्तीत जास्त वाईट टाकतो आणि त्याच पद्धतीने आता सुद्धा वाईट येत आहे. लगातार 2 चेंडू वाईट येत आहेत. धावा झाल्यात 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातो. लेग साईडला कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि धावण्यात दोन्ही फलंदाज एक्सपर्ट आहे. धावचीची संधी मात्र रोशन डेरे यावेळी काय करते, थोडासा भरकटलेला दिसतोय कारण की 2 वाईट आले. त्याचा प्रेशर यावेळी 4 धावा. जिथे 2 धावा असतात तिथे 2 किंवा 3 धावा असत्या, तिकडे 4 धावा येत आहेत. संजय मोर्याचं हार्टबीट लगेच वाढलं जाते कारण की तेवढा जीव आहे रोशन डेरे यांच्यावर. सगळे बघा मॅचचा आनंद घेत आहेत कारण की स्वतःचा संघ आहे आणि भरपूर अपेक्षा आहे निधिस्फोट चंद्रपाड्याच्या संघावरती, प्रेक्षकांचं सुद्धा आणि नक्कीच सर्व खेळाडूंचा सुद्धा, कारण की बलाढ्य संघ आहे आणि सहजरित्या हार मारणारा संघ नाही. 20 धावा. 4 चेंडू टाकून झाले. कार्पेटच्या साह्याने गली रिजन मध्ये सचिन पाल चेंडूला अडवेल तिथपर्यंत ह्यावेळी काय करते तर थोडस शूजला मला वाटते ग्रीप भेटला नव्हता. मात्र धावचीच्या रूपाने ज्या पद्धतीने दर्शन प्रजापती धावत आला त्याच पद्धतीने धावत मैदानाच्या बाहेर चाललाय. 5 चेंडू 23 धावा. रोशन डेरे चांगली गोलंदाजी करते. पारितोषिक लावलं होतं मात्र त्या पारितोषिक प्रमाणे गोलंदाजी झाली नाही. मात्र चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत. 23 धावा. छोटा पॅक बडा धमाका. नवीन फलंदाज पिंटू चव्हाण नवीन फलंदाज. अर्धे नक्कीच यूपीचा संघ अर्धा बघायला मिळतो आपल्याला. डाऊन द ग्राउंड फटका. रोशन डेरे बघा डाईव्ह मारताना दिसतील सर्व ठिकाणी. रोशन डेरे तुम्हाला दिसतील. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा आहेत 24 धावा. चांगली स्थिती यावेळी. चांगला कमबॅक. 2 षटकांमध्ये 12 धावा होत्या, त्यानंतर या षटकामध्ये 12 धावा आहेत. म्हणजे ग्राफ जो आहे तो वाढताना दिसतोय. अपर साइडला ग्राफ येताना दिसतोय. एकविरा स्पोर्ट वाकीपाडा वर्सेस द ग्रेट मराठा आपण बघतोय निधिस्फोट चंद्रपाडा संघ. संस्थापक चषक 2021. शेवटचे 6 चेंडू या पहिल्या इनिंग मधले स्लॉग ओव्हर. रियाज शेख आपल्याला बघायला मिळतोय. रियाज शेख सुद्धा होम पिच आहे आणि चांगला खेळाडू आहे. मध्ये त्यांचा गोलंदाजी कशा प्रकारे होईल कारण की जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून घरी सुद्धा रियाज शेख यांना बघत असतील. खास करून 40 रूम मधून काही प्रेक्षक असतील त्यांचे लाडके प्रेक्षक ते सुद्धा बघत असतील रियाज शेख यांना. स्वामी समर्थ चाल. पहिला चेंडू इंटू द गॅप. राकेश वाघमारे आणि कशा प्रकारे यावेळी क्षेत्ररक्षण करेल. 2 धावा. 26 धावा. मलिंग आहे रन मशीन म्हणून ओळखला जातो वाकीपाड्या संघाचे. 26 रन्स. चांगली गोलंदाजी वाकीपाड्या संघाकडे सुद्धा. तर कशा प्रकारे यावेळी रोशन डेरे बघा पुन्हा एकदा. यावेळी काय घडेल, डिक्लेअर जाईल की नाही.
आणि चेंडू जातोय डिक्लरेशन झोन. नक्कीच रोशन डेरे सांगतो की जास्त हाईट वरती चेंडू होता. नक्की डाय मारली सुद्धा चेंडू हाताला लागत नाही, म्हणजे नक्कीच वरती चेंडू होता. नाहीतर सहजरित्या झेल सोडणारा हा खेळाडू नाही, एक मोठा खेळाडू आहे. 2 चेंडू टाकून झालेत. 28 धावा. नोचा इशारा. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. येस नो. दोन्ही पंचांकडून. पंच तुम्ही जागेवर थांबा, चेंडू दाखवू नका. चला नो आहे की नाही डिस्कस करायला लागलेत. मात्र किती धावा पळून केल्यात? 2 तर धावा काढल्यात. येस नो आहे. चला नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. तुम्ही सुद्धा रियाज अंपायर होते. विकीला विचार सांगते. विकीला विचार सांगते. दिला संपला आपले बॉल नोट नव्हता पण दिला खपला. किती रन? 31 धावा. पुन्हा एकदा नो आणि रियाज एकदा नो वाईट जर पडले तर जास्तीत जास्त त्याची जी लेंथ आहे ती बिघडताना दिसते. बऱ्याच वेळा आपण बघतो 2+1 3 अवंतर धावा. एक नो चेंडू प्रेशर रिलीज करून देईल या क्षणाला. कारण की वाकीपाडे संघाची चांगली ताकद कुठली असेल तर गोलंदाजी. 34 धावा. चेंडू मध्ये आहे सचिन पाल. यावेळी कोणत्या प्रकारचा मिसफील्ड करणारे फलंदाज बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समॅन लगेच यायचा आहे. नक्कीच मांडेवरांचं आगमन किसनजी टक्कर यांचं आगमन. व्हीआयपी डायसवर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम कनिष्क. वेलकम. नेहमीच आपण जी मॅच असते त्यांचे पाठीराखे असतात, मॅचचा आनंद घेतात आणि याच टीमचं एक मेंबर्स म्हणून ओळखले जातात किसनजी ठक्कर. दीपेश नवीन फलंदाज, एक अनुभवी फलंदाज आहे. तो खूप उशिराने येतो. षटकारांची आतिषबाजी त्याच्या बॅट मधून आपण नेहमीच बघतो. रियाज पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका आहे, चांगला ड्राईव्ह आहे. रोशन डेरे कशा प्रकारे चेंडूला गॅदर करेल, कशा प्रकारे थ्रो करेल आणि कुठेतरी रोशन डेरे हात लचकला असेल कदाचित. नक्कीच क्रॅम्प आला असेल. बघा जास्त दुखापत नसावी. रोशन डेरे 3 धावा. दीपेश येतोय नवीन फलंदाज. लास्ट बॉल दिस इनिंग. माफ करायचं 4 चेंडू टाकून झालेत. दीपेश साठी आता मात्र नो आहे चेंडू आणि स्टंपिंग आउट आहे की नाही पंच? नो चेंडू आहे. नोला स्टंपिंग आउट आहे. बॉल नाही काउंट आहे. ऑल आउट झाले का? 7 विकेट झालेत. 7 गेले ना रे. झाले मॅच 6 कसं दिसतं? अपडेट कवर 6 आणि कवर पण आहे 8 जाईल ना. आपल्या बरोबर आहे का? बघ दिसते ना 7 गेले. कार्ड गेले पहिलेच गेले. बघ 1 2 3 4 5 6 7 नाही 8वा. येस ऑल आउट झालाय. थोडं आमचं नेटवर्क डाऊन आहे म्हणून तुम्हाला लाईव्ह मध्ये कमी विकेट दिसतील. मात्र जे आमचे गुणलेखक आहे त्या ठिकाणी भिंपाल आहेत म्हणजे विश्वास आहे आम्हाला. काय सांगायची गरज नाही. ऑल आउट झालेला संघ आणि तुमच्या संघाला सुद्धा माहिती असेल की आपले किती खेळाडू खेळलेत, किती बाद झालेत. तर ही गोष्ट आहे. हा नो चेंडू होता. 1 धावांतर असेल. मात्र ऑल आउट संघ झालाय. धावफलकाकडे लक्ष दिलं तर धावा झाल्या 39 धावांचं लक्ष 24 चेंडू मध्ये 39 धावांचं लक्ष आहे. पुढील होणारा सामना चिट्ट्यान करा आज. चिट्ट्यान 14 2 टीम बाई पहिलाच काढलेल्या काल काढले तर तशा 2 हाफ वेगवेगळा. हे मोठं षडयंत्र आहे.
काढलंय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा द ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा दगड मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा दगड मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा दगड मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा त्याला धन्यवाद साई स्पोर्ट वाकीपाडा आणि साई इन्क्लॉय आणि साई स्पोर्ट वाकीपाडा टॉस का बॉस यायचं आहे वाकीपाडा संघ कर्णधार कोण आहे बॉडीगार्ड लवली सिंग आहे की राहुल लोंडे त्यानंतर साई इन्क्लॉय नवीन संघ आपल्याला बघायला मिळतोय टॉस केला जाईल टॉस करणं बस डायरेक्ट टॉसच करा टॉस उडवा बस काय आता बोलायला कोण नाही किसनजी ठक्कर यांना विनंती करीन तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल इकडेच वरतीच्या वरतीच करा एका साइडला निधी स्पोर्ट असेल एका साइडला द ग्रेट मराठा परिवार दोन्ही संघांना टॉस दाखवायचा आहे साइंटलेव एक साइड असणार आहे निधी स्पोर्ट चंद्रपडा एक साइड द ग्रेट मराठा यस किसनजी ठक्कर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते साइंटलेव वर्सेस साई स्पोर्ट वाकीपाडा हु वन द टॉस वाकीपाडा नाणेफेक जिंकलेला आहे तुमचा निर्णय लगेच आमच्यापर्यंत कळवा दोन्ही संघांना शुभेच्छा असतील भावेश पुणेकर आणि सचिन पाल आज ओपनिंगला येताना दिसतोय मोठा खेळाडू आहे संजय मोरिया आणि मिस त्यांचं सहकार्य करत असतात कुठेही मॅच असू दे त्यांचे ट्रॅक शूज नेहमी जर्सी त्यांच्या मागे घेऊन असतात एक बॉडीगार्ड सारखी केअर केली जाते सचिन पाल यांची संजय मोरिया यांच्या माध्यमातून आणि कारण की एक पर्सनल असिस्टंट ठेवला आहे पृथ्वी शॉ जोडीला क्रिकेट सुद्धा खेळलेला आहे सुरुवात तिथून केली मात्र आता आपण बघतोय अंडरआर्म क्रिकेट मध्ये जास्तीत जास्त फोकस चला क्षेत्ररक्षण सजून घ्या वाकीपाडा संघ तुम्हाला सुद्धा वेळेचं बंधन आहे मलिंगा सूचना असेल की तुमचं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या ग्राउंड तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवायचं आहे जास्त टाइमपास करू नका पुन्हा एकदा 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 39 दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू पहिला चेंडू गोलू गोलंदाजी मार्कवर संकेत उर्फ गोलू संकेत कनोजिया आपल्याला बघायला मिळतोय थँक्यू नयन चांगला अपडेट जेटीसीच्या माध्यमातून सुद्धा चांगले कव्हरेज पहिला चेंडूला भिरकावून दिला जातोय स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर चेंडू जातोय दंदन दंदन करत सीमा रेषी पार द ग्रेट मराठा चौकार निमित्त काढलंय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा द ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा दगड मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक 3 लगातार चौकार जर मारले भावेश पुणेकर तर किसनजी ठक्कर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल पहिल्या चौकार आलाय 3 चौकार ठोका 100 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा किसनजी ठक्कर यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार देतोय आणि असं दर्शवतोय आम्ही आव्हान स्वीकारतोय इनटू द गॅप चांगला फटका स्ट्रेट फटका बघायला मिळतोय लॉंग ऑफ रिजनला 2 धावा काही रोखू शकत नाही 6 धावा 2 चेंडूमध्ये 39 धावांचा पाठलाग करताना पॉवर प्ले आहे तो निर्णायक पॉवर प्ले असेल अक्षय माडकर सुद्धा पारितोषिक लावले जाते
गबरू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक लावलं जात आहे 3 षटकारांसाठी. भावेश पुणेकर संपूर्ण निधी चंद्रपाडा संघाला. विशाल गबरू यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जाते. घरचा संघ आहे. आणि अक्षय माडकर काय पारितोषिक लावतील. संकेत कनोजिया गोलंदाजी मार्कवर 7 धावा झाल्यात 3 चेंडूमध्ये. सचिन पाल मोठमोठ्या स्पर्धा खेळताना दिसल्या अंडरमच्या. आणि यावेळी मिस टाइम स्ट्रोक आहे चेंडू हवेमध्ये. त्या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि कुठेतरी नजर हटी दुर्घटना घटी. झेल होता किसन यांच्या हातामध्ये आणि मध्ये आला आहे हा क्षेत्ररक्षण. 1 धाव येते. 8 धावा. मिस्टर वॉन्टेड आकाश चव्हाण मैदानात शांतता ठेवायच्या ग्राउंडवर. आणि मंगळवारी नक्कीच राईचं तेल लावून पोजिंग तुम्हाला आकाश चव्हाण यांची बघायला मिळेल. कारण की वसईश्रीची तयारी आहे 2022 ची. चांगला फिटनेस तुम्हाला बघायला मिळेल. यावेळी इंटू द गॅप मध्ये लॉंग ऑन रिजनला रामपाल चव्हाण चांगला चेंडूला गॅदर करतोय. 2 धावा काय रोखू शकत नाही. चेंडू टाकून झालेत 5 धावपलकर. धावा आहेत डबल फिगर मध्ये 10 धावा. 5 चेंडू 10 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा येताना दिसत आहेत. आतापर्यंत चांगली सरासरी मेंटेन. जी सरासरी मेंटेन करायची आहे ती चांगल्या पद्धतीने मेंटेन केलंय. पुन्हा एकदा मी स्पीड आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण चांगले फेकी. षटक संपलंय पहिलं. धापळकर धावा आहेत 11 धावा. बिनबाद नाबाद जिंदाबाद. ते म्हणजे निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाची कमॉन डीजे. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. सगळेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. सगळेच मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. सगळेच मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. सगळेच मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. धन्यवाद. चला टाइमपास होणार नाही याकडे लक्ष असू द्या. 11 धावा धावपळकावर लगावली गेली असताना. आणि विजय कांबळे सुद्धा बऱ्याच वर्षापासून क्रिकेटचा क्रेज तुम्हाला माहितीच असेल. मोठमोठ्या सचिन पालला तुम्ही बघितलं असेल तुमच्या मैदानावर. सीकेएम मैदानाची खासियत आहे की आमचा संघ कधीच पराभव झाला नव्हता त्या मैदानावर अंडर क्रिकेटमध्ये. संजय मोर्या त्यावेळी कॅप्टन असायचा. स्वतः कर्णधार बसलेला आहे संजय मोर्या 5 वर्ष अगोदर. आणि जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये नंबर 1 चा मानकरी ठरणारा संघ होता तो म्हणजे CCC नाव होतं. CCCC हे संघाचं नाव होतं. आणि ज्यावेळी जत्रा असायची त्यावेळी ते सर्व पैसे वाटले जात होते खेळाडूंमध्ये. असा दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे संजय मोर्या. जत्रेला आम्ही पैसे वाटायचो नाही. 2,000 5-6 वर्ष 150 रुपयाची मॅच असायची. 11 धावा. तुम्हीच सांगा आम्हाला काय माहित. अंपायर जास्त लावलं तर नव्हते. जास्त लावलं नव्हते काय रे सांगता गेला हिंड केला दिसत ते. सूरज पांचोली गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. 11 धावा. आउटसाइड द ऑफ स्टंप. थँक्यू अंपायर. जो पंच आपण बघताय मागील पहिल्या आठवड्यामध्ये जी स्पर्धा झाली त्या ठिकाणी मेडन ओव्हर टाकले आणि 4 गडी बाद केले. हॅट्रिक साधली होती धरम. आणि आयुष्यामधली आपली पहिली हॅट्रिक याच मैदानावर त्या गोलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळाले. सिद्धिविनायक बी संघाच्या माध्यमातून खेळत होता.
लगातार 3 गडी बाद केले, नंतर एक चेंडू डॉट, नंतर 2 लगातार गडी बाद, 5 गडी बाद केले मेडन ओव्हर आणि त्यासाठी त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आलं होतं. सूरज यावेळी पुन्हा एकदा झेल सुटला जातोय, एकाच क्षेत्ररक्षकाच्या चेंडू मागे लागला जातोय. धावफलक पुढे सरकेल ते म्हणजेच 13 धावांवर 13 या धावसंख्येवर 3 खेळाडू बाद झालेत या स्पर्धेमध्ये. 17 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. धावफलकावर 13 म्हणजे फेरा, कोणावरती फेरा येईल मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द लेग पुन्हा एकदा, यावेळी 13चा फेरा गोलंदाजवर आलेला दिसतो. 14 धावा. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. मात्र सचिन पाल हाच तो सचिन पाल आहे की जो पृथ्वी शॉ जोडीला खेळलेला खेळाडू मात्र आता कुठेतरी कमी पडताना दिसते. 14 धावा. 2 धावा. डाऊन द ग्राउंड फटका, पुन्हा एकदा मिसफील्ड. दर्शन प्रजापती मात्र चांगलं कमबॅक, चांगलं बॅकिंग दिलं जातंय. 1 धाव. रफ अँड टफ मुकाबला तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. ऊर्जा निर्माण होईल. टेम्परेचर हाय टेम्परेचर मुकाबला आहे. दोन्ही बलाढ्य संघ. एस राहुल लोंढे क्षेत्ररक्षण. थँक्यू. वाकीपाडा संघ सुद्धा तयारीत राहायचं, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. साईंक्लेव तुमची फलंदाजी असणार आहे, बॅटिंग असणार आहे. साईस्पोर्ट वाकीपाडा वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाच्या चेंडू मागे आणि भावेश पुणेकर सचिन पाल यांनी ठरवलेलं आहे की त्याच रिझनला मी फटके खेळणार, कारण की एक बेनिफिट आहे म्हणजे मिसफिल्डिंग जास्तीत जास्त होताना दिसे. 16 धावा. चेंडू टाकून झाल्यात 4. 14 चेंडू मध्ये 23 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी 23 धावा. या 2 चेंडू मध्ये काय चमत्कार घडेल का मैदानाच्या आतमध्ये. चांगली स्पर्धा आपण बघतोय. संस्थापक चषक 2021. त्यानंतर आता क्रिकेटला सुरुवात होईल. अंडरम ओरम ही स्पर्धा या मैदानावर जास्तीत जास्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये रॉकस्टार बॉईज चषक तुम्हाला बघायला मिळेल. छत्रपती शासन चषक या मैदानावर. आता मात्र सचिन पाल याला परतावं लागेल, विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल, कारण की सेट झाला होता मात्र जास्तीत जास्त डॉट चेंडू खेळत होता. कारण की पुढे जे मागे बरेचसे चांगले खेळाडू आहे. दर्पण आहे ज्याने 12 चेंडू मध्ये 12 षटकार टोकले. तो खेळाडू यावेळी ओपनिंगला येताना दिसला नाही. 1 डाऊन साठी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कम ऑन डीजे. संघ दिसतो. वेलकम सिद्धविनायक संघ. 17 धावा मैदानाच्या आतमध्ये. मितेश शिंगोटे, त्यानंतर आपण बघू शकतो जयवीरेश म्हात्रे, जुगल पाटील, बरेचसे खेळाडू आहेत त्या ठिकाणी. वेलकम संतोष भांडवलकर आणि गंगा जाधव स्टॉल तुम्ही बघू शकता राईट साइडला पहिल्यान बॉक्सच्या. स्वखर्चाने अंडापाव बुर्जीपाव तुम्ही खाऊ शकता. 17 धावा. 17 म्हणजे खतरा. 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी. 13 चेंडू शिल्लक, 22 धाव्यांची गरज. 13 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. एका साईडला 17, एका साईडला 13, दोन्ही आकडे एकाच चेंडूवर. आणि यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स, आर पार, दमदार, शानदार, वजनदार चौकार.
18 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 18 धावा म्हणजे षटका मागे 9 धावा कराव्या लागतील. 9ची इकॉनॉमी मेंटेन करावी लागेल. आतापर्यंत ज्या धावा केल्या त्याच पद्धतीने फलंदाजी केली तरी आरामात संघ विजय होऊ शकतो. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. नऊच्या रन रेटने धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील. कारण की जर विचार केला आतापर्यंत तर दोन्ही गोलंदाजांना मार पडताना दिसतोय. 21 धावा धापलगार म्हणजे 10.50च्या सरासरीने धावा येताना दिसत आहेत. षटकारांसाठी 100 रुपये किसनजी ठक्कर यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जात आहे. भावेश पुणेकर यांच्यासाठी. जो दर्पण आपण खेळाडू बघतोय तो जुचंद्रच्या मैदानावर 12 चेंडूमध्ये 12 षटकार अंडरम क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी ठोकल्या होत्या. आणि एक हार्ड हिटर फलंदाज आहे. 360 फलंदाज ज्याला ओळखला जातो तो नॉन स्ट्रायकिंगला बघतोय. आल्या आल्या चौकारनीशी खातं उघडतोय. 400च्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी करताना. यस प्लीज तुम्ही तुमचं या ठिकाणी जागेवर क्षेत्ररक्षक लावून घ्या. पंच डिसिजन देतील.
एखादा डिसिजन मागे पुढे होतो, सर्वांना समान डिसिजन आहे, चुका होतात सर्वांकडून. वाकीपाडा संघ काय डिसिजन आहे तुमचं? फिल्डिंग लावता की नाही? आम्हाला बरेचसे सामने खेळवायचे आहेत, कोणासाठी वेट करणार नाही याचे. वाकीपाडा काय करताय? पहिली गोष्ट या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टम आहे नाही. जरी तुम्हाला रिप्ले मध्ये काही दिसलं तरी पंचांचाच निर्णय अंतिम आहे. मैदानामध्ये आज बऱ्याच चुक्या झाल्यात, सर्वांना ते डिसिजन एकच डिसिजन आहे फायनल. मोठमोठ्या खेळाडूंना सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूला बऱ्याच वेळा आउट दिले. विराट कोहली आता लेटेस्ट, सर्वांना सेम डिसिजन आहे. वा 11 चेंडू 15 धावींची गरज. गेम ऑन आहे, दोन्ही संघांच्या बाजूने बॅलन्सिंग मुकाबला आहे अजूनपर्यंत. 15 धावाची गरज 11 चेंडू मध्ये. फुलटॉस चेंडू इंटू द गॅप आणि मिलिंद बघा चांगलं क्षेत्ररक्षण करताना 2 धावा. पुन्हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळी डेंजर एंड मध्ये नक्कीच होता तो म्हणजे दर्पण यांचा विकेट मैदानावर ठेवणं गरजेचं आहे. 3 धावा येत आहेत आणि या 3 धावेने धावफलक आता मात्र पुढे सरकेल. 10 चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज, 27 धावा, 2.2 चेंडू 1 गडी बाद. स्ट्रायकिंगला आपण बघतोय दर्पण मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा. अवंतर धावा डोकी ठरेल. 10 चेंडू 11 धाव्यांची गरज. या रिजनला अजूनही एकही षटकार गेलेला नाहीये, मात्र वडा कॅच. 2019 मध्ये सुद्धा बघितलं होतं, 2020 मध्ये सुद्धा आणि आता सुद्धा सूरज याच पद्धतीने या मैदानावर 4 ते 5 कॅच घेतलेला आहे. जबरदस्त आहे. कॅचेस विन द मॅचेस. चेंडू शिल्लक आहे 9, धावांची गरज आहे 11. कम ऑन डीजे. टाकलं होतं आणि जवळजवळ घड्याळामध्ये आता 2:22 म्हणजे 2 वाजता सामना स्टार्ट झाला. 23 मिनिटं एका इनिंग साठी. अजून षटक बाकी आहेत.
आता मात्र चांगला फटका. ओ जबरदस्त प्रयत्न केला होता. चेंडू जात आहे दन 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 करायचं सीमा रेषेच्या दिशेने, मात्र चेंडू जाईल आर पार सीमा पार. द ग्रेट मराठा चौकार. तूने बिगाड़ दिया ओ मेरी मुन्निया. प्रयत्न चांगला होता, कारण की झेल घेणं महत्वाचं होतं. जर थोडासा आणखीन जर 1 ते 2 फुटाचं अंतर दिसलं, इंचाचं अंतर दिसलं, अजून जर स्पीड असता तर नक्कीच झेल होऊ शकला असता, कारण की त्या पद्धतीचा क्षेत्ररक्षक आहे मिलिंद. मात्र चेंडू जातो सीमारेषी पार. चौकार. 8 चेंडू 7 धावा. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. पुढील होणाऱ्या दोन्ही संघांनी सुद्धा तयारीत राहायचं आहे. तुमचा काय जो वॉर्मअप बिमअप आहे तो तुम्ही करून घ्यायचा आहे, जेणेकरून मैदानाच्या आतमध्ये कोणाला आळस येणार नाही. यावेळी डाऊन द लेग वाईडचा इशारा, त्यानंतर रामपाल चव्हाण चुकी करताना दिसतोय. एसटीसीच्या रूपाने गडी बाद होऊ शकला असता, मात्र मिस्टर एक्स्ट्राची भूमिका अदा करते. 8 चेंडू 7 धावांची गरज. एखादा मोठा षटकार मॅच फिनिश होईल का? मात्र यावेळी चेंडू आहे लेग साइडला बांधाला अडलून चेंडू येतोय किसन यांच्या हातामध्ये. धावचीची संधी. चेंडू तीन धावा. येस 3 धावा आहेत. सात चेंडू 3 धावाचे गरज. या चेंडूवर 3 धावा येतील का? षटकार जर मारला तर 100 रुपये विप्लव यांच्या माध्यमातून. षटकार टोका 100 रुपये घेऊन जा. मात्र यावेळी डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव. 6 चेंडू 2 धाव्यांची गरज. 6 चेंडू मध्ये 2 धावा. एखादा चमत्कार होईल का? गोलंदाज कोण असणार आहे? दीपेश असणार आहे का? दीपेश चांगली गोलंदाजी केलेली आहे. षटकारासाठी 500 रुपये निलेश परेड यांच्या माध्यमातून. षटकार टोका 500 रुपयाचा कॅश प्राइज नीलू परेड यांच्या माध्यमातून. जास्तीत जास्त पारितोषिक येताना दिसत आहेत. रियाज शेख जर स्ट्राईक वर आला तर त्याला षटकार मारला तर 100 रुपये. मात्र यावेळी कशा प्रकारे गेम फिनिश होईल? इन टू द गॅप चेंडू जाते. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स 4 बाउन्स. चेंडू अडला गेला आहे की काय? आणि यावेळी नक्कीच विजय होतोय तो म्हणजे निधी स्पोर्ट चंद्रपाडा. हार्ड लक एकविरा वाकीपाडा. आणि या स्पर्धेत तुम्ही सहभाग झाल्याबद्दल हार्दिक आभार. हँडशेक करायचा आहे आणि मैदानाच्या बाहेर पडायचं. दोन्ही संघांनी शिस्त दाखवा.